सुट्टीच्या दिवशी काय मेनू बनवायचा म्हणून विचार करत होते. त्यानंतर मी मिस्टरांनाच विचारलं काय करू. त्यांनी सांगितलं गावरान कोंबडी चिकन. तर चला चिकनची रेसिपी बनवूया. सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. फ्राय केलेलं खोबरं, कांदा, आलं, लसणाचं वाटण करून घेतलं. फोडणीसाठी बारीक कांदा आणि बारीक टोमॅटो चिरून घेतला. सर्वात आधी तेल टाकलं. त्यानंतर चिरलेला कांदा तोही परतून घेतला आणि टोमॅटो बारीक चिरलेला तोही टाकून घेतला. त्यानंतर हळद टाकली, तीही छान परतून घेतली. त्यानंतर धुतलेले चिकन त्या तेलात टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं. चवीपुरतं मीठही टाकून घेतलं आणि छान परतवून घेतलं. परतून झाल्यानंतर कुकरला झाकण लावून घेतलं आणि 5 शिट्ट्या घेऊन टाकल्या. त्यानंतर हळद घेतली, लाल घरगुती तिखट घेतलं, काश्मीरी लाल तिखट घेतलं, घरगुती काळा मसाला घेतला. त्यानंतर तमालपत्र घेतले, खडा मसाला घेतला, जिरा पावडर घेतली, धना पावडर घेतली आणि चिकन मसाला घेतला. त्यानंतर कढई तापत ठेवली, त्यात 2 पळी तेल टाकून घेतलं. त्यानंतर वाटण घेतलं, तेही त्या तापलेल्या तेलात परतून घेतलं आणि त्यातच तमालपत्रही टाकून घेतले. तमालपत्र टाकून झाल्यानंतर मसाला थोडा परतून घेतला आणि साईडला काढलेले मसाले त्यात मिक्स केले. तेही एकजीव करून घेतले, परतून घेतले छान आणि अगदी मीडियम गॅसवर परतून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकायचं जर मसाला खाली लागत असल्यास आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ भरून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर शिजवलेल्या चिकनची आमटी टाकून घ्यायची. ती छान मसाल्यात मिक्स करून घ्यायची आणि नंतर आपले चिकनचे पीस टाकायचे आणि छान परतून घ्यायचे. अगदी मिक्स करून घ्यायचे आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला हवं तितकं घट्ट पातळ तुमच्या अंदाजे तुम्ही करू शकता. आपण शिजवताना मीठ टाकलेलं होतं म्हणून वरतून थोडंसं मीठ पुन्हा टाकायचं चवीपुरतं आणि 4 ते 5 मिनटं उकळी घेऊन घ्यायची भाजीला आणि उकळी घेऊन झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून गार्निशिंग करून घ्यायची. त्यानंतर आपलं गावरान चिकन तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कशी झाली भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा बाय बाय.